जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। ती अपडेट अशी आहे की एम्स म्हणजे नर्सिंग यामध्ये भरती निघलेली आहे मित्रांनो। एम्स म्हणजे ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जागा सुटलेल्या आहे मित्रांनो। आता या गव्हर्नमेंटच्या जागा कोणत्या आहे? नर्सिंग ऑफिसरच्या या जागा सुटलेल्या आहे। आता जागा किती आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांचं BSc नर्सिंग आणि JNM वगैरे झालेलं असेल तेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतील आणि नर्सिंग ऑफिसर बनवू शकतील मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे नर्सिंग ऑफिसरच्या, तर ज्यांचं JNM वगैरे झालेलं आहे, BSc नर्सिंग वगैरे झालेलं आहे, तर त्याचप्रमाणे जे OBC वाले आहे, SC वाले आहे, इतर मागासवर्गीय ओपनवाल्यांसाठी या भरतीसाठी तुम्हाला वय मर्यादा लागणार आहे, त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे या भरतीमध्ये तुम्हाला तुमची निवड कशी होणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला परीक्षेचे स्वरूप म्हणजे परीक्षा तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे, किती मार्काचे तुम्हाला एक्झाम येणार आहे, कोणकोणते एक्झाम येणार, प्रश्न कोणकोणते येणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला ही भरतीची संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। ज्यांचं BSc नर्सिंग वगैरे झालेलं असेल, त्यांचं JNM वगैरे झालेलं असेल, त्यांना नर्सिंग ऑफिसर होण्याची संधी उपलब्ध होईल मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ऑफिसर या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला स्किप नका करू, स्किप केलं तुम्हाला काही कळणार नाही। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना या भरतीची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे भरतीची संपूर्ण माहिती वाचू शकता। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना सिनारिओ जे प्रश्न असते, जे सिलेबल आहे, तर बुक लागत असेल तर प्रश्न लागत असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते स्टडी मटेरियलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून स्टडी मटेरियल परचेस करू शकता मित्रांनो। तर खूप चांगल्या प्रकारे संधी आहे BSc नर्सिंगवाल्यांसाठी आणि JNM वाल्यांसाठी नर्सिंग ऑफिसर होण्यासाठी। या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा मित्रांनो। तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा मित्रांनो। मी हा का बरं सारखं सांगतो, शेअर करा की जे गोरगरीब विद्यार्थी आहे, ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे, JNM झालेलं आहे, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात मित्रांनो, त्यांना भरतीची नोटिफिकेशन कुठून मिळत नाही, म्हणून तुम्ही त्यांना आपल्या नर्सिंग ऑफिसर या आपला व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं नर्सिंग झालेलं असेल, JNM BSc नर्सिंग, ते फॉर्म भरू शकतील आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतील मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे संधी आहे, तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा मित्रांनो। तर वेळ वाया न घालवता जाऊया आपले मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भरती 2026, पद पहा नर्सिंग ऑफिसर लेवल 7, सॅलरी 90,000 पासून पुढं। त्या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो। तर या ठिकाणी एम्स नॉर्सेट 10 भरती 2026 नर्सिंग ऑफिसर पदासाठी मोठी संधी, ऑनलाईन अर्ज सुरू। तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी पहा। भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे। कॉमन
एलिजिबिलिटी टेस्ट ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून याद्वारे एम्स दिल्ली आणि इतर सहभागी एम्स संस्थेमध्ये रिक्त पदे भरली जाणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, यामध्ये पहा शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक, अर्ज शुल्क, परीक्षेचे स्वरूप आणि निवड, वेतन श्रेणी, अर्ज करताना घ्यायची काळजी, विद्यार्थ्यांसाठी विशेष सल्ला आणि महत्त्वाची सूचना वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटीमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते. हे 10 पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा महत्त्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट डेट या ठिकाणी पहा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील वेळापत्रक नीट समजून घेणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहा, अर्ज भरण्यास सुरुवात 24 फेब्रुवारी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अर्ज भरण्यास सुरुवात 24 फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. तर अर्जात दुरुस्ती करण्याचा कालावधी 25 मार्च ते 27 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज दुरुस्ती करू शकता. त्याचप्रमाणे तुमची पूर्व परीक्षा म्हणजे फर्स्ट स्टेज 11 एप्रिल 2026 होणार आहे शनिवारी, आणि दुसरी टेस्ट तुमची 30 एप्रिल 2026 म्हणजे गुरुवारी तुमची दुसरी टेस्ट होणार आहे मित्रांनो. तर दुसरा पॉईंट पहा, शैक्षणिक पात्रता. या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे या ठिकाणी पहा. तुम्ही BSc होम्स नर्सिंग आणि BSc नर्सिंग, भारतीय नर्सिंग परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदची मान्यता असलेले संस्थेतून उत्तीर्ण केलेले असावे मित्रांनो. तर BSc होम्स नर्सिंग आणि BSc नर्सिंग तुमचं झालेलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा किंवा BSc पोस्ट सर्टिफिकेट आणि पोस्ट बेसिक BSc नर्सिंग मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. काउन्सिलिंगमध्ये नर्स अँड मिडवाईफ म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे. तर डिप्लोमा धारकांसाठी पहा GNM ज्या उमेदवारांकडे GNM डिप्लोमा आहे त्यांच्याकडे पदविका पूर्ण केल्यानंतर किमान 50 खाटाचा म्हणजे 50 बेड असणे आवश्यक आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे वयमर्यादा, ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे या भरतीसाठी, तर वयमर्यादा किती लागणार पहा या ठिकाणी. सर्व एम्स संस्थेसाठी वयमर्यादा पहा 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. वयाची गणना अर्जाच्या अंतिम तारखेनुसार केली जाईल. त्याचप्रमाणे SC ST उमेदवारांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षापर्यंत या भरतीमध्ये सूट दिलेली आहे मित्रांनो. तर सविस्तर जाहिरात पहा या ठिकाणी पहा. तुम्हाला जर PDF जाहिरात वाचायची असेल, PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज, तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून PDF जाहिरात वाचून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा अर्ज शुल्क. तर या भरतीसाठी तुम्हाला अर्ज शुल्क ती लागणार आहे. सामान्य म्हणजे जनरलसाठी आणि OBCसाठी 3000 रुपये आहे. SC ST EWSसाठी 2400 रुपये आहे. दिव्यांग म्हणजे PWBD आणि शुल्क माफी यामध्ये दिलेलं आहे. महत्त्वाची टिप्पा, परीक्षेत बसणाऱ्या SC ST उमेदवारांचे शुल्क निकाल जाहीर झाल्यानंतर परत केले जाते. तर SC ST उमेदवारांना परीक्षा बसणाऱ्या शुल्क निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला ही फी परत दिली जाणार आहे मित्रांनो. तर तुमचे परीक्षेचे स्वरूप आणि निवड म्हणजे सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी पहा टप्पा आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 90 मिनिटे दिली जातील आणि प्रश्नाचे स्वरूप या ठिकाणी 100 पर्यायी प्रश्न राहणार आहे. त्याचप्रमाणे 20 प्रश्न सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता राहणार आहे म्हणजे GK, आणि 80 प्रश्न नर्सिंग अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे. तर यामध्ये नकारात्मक गुण प्रत्येक चुकीच्या उमेदवारांसाठी हे जे गुण आहे ते एवढे गुण कापले जातील मित्रांनो. आणि या परीक्षेतील गुणांचा उपयोग अंतिम गुणवत्ता यादीसाठी जाहीर केला जाणार नाही. म्हणजे ही जी तुमची फर्स्ट स्टेज होणार आहे या परीक्षेतील गुणांचा उपयोग अंतिम गुणवत्ता यादीत केले जाणार नाही मित्रांनो. आणि दुसरी मुख्य परीक्षा राहणार आहे तुमची,
तर पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा देऊ शकतील. म्हणजे तुम्ही जे पहिली परीक्षा असते फर्स्ट स्टेज ती जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला ही दुसरी परीक्षा देण्यास संधी मिळते मित्रांनो. यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांस ही परीक्षा देऊ शकतील. यासाठी वेळ 180 मिनिटं राहणार आहे. प्रश्नाचे स्वरूप 160 प्रश्न राहणार आहे, जे पूर्णपणे नर्सिंग विषयावर राहणार आहे. केस सिनॅरिओ या आधारित या ठिकाणी तुम्हाला प्रश्न राहणार आहे मित्रांनो. आणि येथे तुम्हाला या नकारात्मक गुण पद्धत लागू असेल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. ते वेतन श्रेणी या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर ग्रुप बी मधील पद असून याला पे मॅट्रिकनुसार लेवल 7चे वेतन मिळते. यामध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, 9,300 ते 34,800 तुम्हाला वेतन भेटणार आहे. तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते DA-HRA लागू असतील मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जे भत्ते वगैरे असतात त्या भरतीमध्ये तुम्हाला लागू असतील. तर अर्ज करताना घ्यायची काळजी: डॉक्युमेंट्स, फोटो, स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अपलोड करा. चुकीच्या फोटोमुळे अर्ज बाद होऊ शकतो. जर तुम्ही आधीच सरकारी नोकरीत असाल तर ना हरकत म्हणजे प्रमाणपत्र म्हणजे NOC अपलोड करणे अनिवार्य आहे. तर ओळख पडताळणी म्हणजे परीक्षेनंतर बायोमेट्रिक पडताळणी केली जाते, त्यामुळे अर्ज भरताना माहिती अचूक भरा मित्रांनो. यामध्ये वेळेचे नियोजन म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका विभागामध्ये विभागलेले असते सेक्शन वाईज, आणि एकदा एक विभाग सोडून पुढे गेल्यावर परत मागे येता येत नाही. त्यामुळे प्रत्येक सेक्शनमध्ये वेळेचे नियोजन करा. सराव: केस सिनॅरिओ प्रश्नाचा सराव करा, कारण मुख्य परीक्षा ही तुमच्या क्लिनिकल कौशल्यावर आधारित असते. तर केस सिनॅरिओ या प्रश्नावर तुम्ही सराव करायचा आहे. म्हणजे या प्रश्नावरच तुमची जी शेवटची एक्झाम होणार आहे, या प्रश्नावर तुमचा त्या ठिकाणी मुख्य परीक्षा होणार आहे मित्रांनो. या विषयावर कोणता विषय? केस सिनॅरिओ या विषयावर तुम्हाला प्रश्न येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचा फॉर्म भरू शकता आणि नर्सिंग ऑफिसर बनवू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगलेली आहे. तर ज्यांना ही माहिती समजली नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जरात माहिती वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा, की जे विद्यार्थ्यांचं नर्सिंग BSc नर्सिंग वगैरे झालं असेल, GNM वगैरे झालं असेल, ते नर्सिंग ऑफिसर बनू शकतील, आपली नोकरी पक्की करू शकतील मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.